नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी। नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ भोंदू बाबा ज्योतिषा अशोक खरात प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चाललाय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची पहिली विकेट तर पडली। आता या प्रकरणात अनेक मंत्री तसेच बड्या नेत्यांचं कनेक्शन असल्याचं देखील उघड झालंय। अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठी खेळी केली होती। खरातनं अटकेची दाट शक्यता वाटत असताना देशाबाहेर पळून जाण्याचा चंग बांधला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हालचाली करत त्याचे परदेशात पळण्याचे सर्व रस्ते बंद केले। चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी त्याच्या घरात जाऊन त्याला घरातूनच बेड्या ठोकल्या। ही कारवाई अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचं समोर आलंय। नाशिकमध्ये खरातला अटक करण्यासाठी पोलिसांनी आखलेल्या स्मार्ट प्लॅनची जोरदार चर्चा रंगली। पाहूयात त्याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। खरात विमानतळावरून परदेशात झेपावण्याआधीच पोलिसांनी 9 मार्चला त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली। या नोटीसमुळे खरातचे हवाई पलायनाचे सर्व मार्ग बंद झाले आणि त्याला देशातच राहावं लागलं, ज्यामुळे अखेर त्याच्या मुसक्या आवळणं पोलिसांना शक्य झालं। जर पोलिसांनी वेळीच लुकआउट नोटीस काढली नसती तर हा हायटेक भोंदू बाबा आज परदेशात असता आणि त्याला भारतात परत आणणं कायदेशीररित्या कठीण झालं असतं। मात्र नाशिक पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागतात स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यानं न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची जय्यत तयारी केली होती। खरातचे परदेशात अनेक संबंध असल्यानं तिथं स्थायिक होऊन पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा त्याचा प्रयत्न होता। मात्र नाशिक पोलिसांना त्याचा हा डाव कळला आणि तो पोलिसांनी हाणूनही पाडला। नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1नं अशोक खरातला अटक करण्यासाठी वेगळाच डाव आखला। आरोपी राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला। चोराला पकडण्यासाठी पोलीस परिसरात झडती घेत असल्याचं सांगत पथकानं विविध ठिकाणी तपास सुरू केला। याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी खरातच्या घराचीही तपासणी सुरू केली। दरम्यान घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी क्षणार्धात कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या। या अनपेक्षित हालचालीमुळे आरोपीला म्हणजेच खरातला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही। खरातला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील धमकावण्यात आलं। मला पकडून तुम्ही खोर अपमान करत आहात, तुमच्यावर कोप होईल असं म्हणत खरातनं पोलिसांना भीती देखील घातली। दरम्यान खरातच्या चौकशीमधून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते असा अंदाज देखील वर्तवला जातोय। शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले। त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्यानं सखोल अभ्यास केला असण्याची शक्यता आहे। अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता उपायाच्या निमित्तानं अशोक खरातच्या संपर्कात होते। गुन्हे शाखेच्या पथकानं पहाटे सुमारे 3च्या सुमारास ही कारवाई केली। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली। दरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता पोलिसांना एक पेनड्राईव्ह मिळालाय। त्यामध्ये तब्बल 58 व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे। या व्हिडिओंची सखोल चौकशी सुरू आहे। या पुराव्यांमुळे तपास अधिक गंभीर, व्यापक होण्याची शक्यता आहे।